सर्वांना नमस्कार। महाराष्ट्रामध्ये सध्या अतिशय एक विषय संवेदनशील बनलेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्र धुसमसतो आहे। वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं येणाऱ्या काळामध्ये ती उभी राहू शकतात जर सरकारने ते गांभीर्याने घेतलं नाही तर, कारण त्यांनी केलेल्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। कारण त्यांनी दिलेले आश्वासने ही निश्चितच शेतकऱ्याच्या भवितव्याला कुठेतरी डाग लावणारी आहेत। आश्वासनं पूर्ण झाली तर तो डाग मिटला जाईल। नागपूरमध्ये सध्याला सर्व संघटनेचे शेतकरी नेते कधी नव्हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन एक मोठं आंदोलन आज घडीला जरी ते शेतकऱ्याचं वाटत असलं तरी भविष्यामध्ये येणाऱ्या काळात ते जन आंदोलन होऊ शकतं, अशी त्या आंदोलनाची तीव्रता सध्याला संपूर्ण राज्यामध्ये होत आहे। कारण पाठीमागचा इतिहास आपल्याला माहिती आहे। केंद्र सरकारला शेवटी शेतकऱ्यापुढे झुकावं लागलं। 3 अत्यंत जाचक कायदे होते, ते कायदे केल्यानंतर केंद्र सरकार अक्षरशः छाती बडून सांगत होतं की ते कायदे अतिशय चांगले आहेत, शेतकऱ्याच्या उज्ज्वल भविष्याचे आहेत, पण ते अत्यंत टाकाऊ होते, ते कॉर्पोरेट क्षेत्राला बळ देणारे होते, ते खाजगीकरणाला बळ देणारे होते, शेतकऱ्याची माती करणारे होते। हे लक्षात आलं। पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी रान उठवलं, हजारो शेतकरी रस्त्यावर उभी राहिली आणि शेकडो शेतकऱ्यांनी आपला प्राण गमावला। तेव्हा कुठे केंद्राला सुद्धा झुकावं लागलं। आता तीच राज्याची अवस्था आहे आणि शेतकऱ्याच्या पुढं राज्याने सुद्धा विनम्रपणे झुकलं पाहिजे। याच्यामध्ये विनम्रता हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांनी सन्मानानं मागणं हे निश्चितच रास्त आहे आणि ते सन्मानानंच मागितले जाते। कोणत्या मागण्या थोडस आपण बघूया, म्हणजे सर्वांना लक्षात येईल की हा शेतकरी उगीच रस्त्यावर आलेला नाहीये किंवा या पाठीमागे कोणतं राजकारण आहे का? अजिबात नाही, राजकारण करण्याचा विषय येणारच नाही। त्या मागण्या आपण पहिल्यांदा पाहिल्या पाहिजे। त्याच्यामध्ये पहिली मागणी त्यांनी घेतलेली आहे की 7/12 कोरा, आणि देवेंद्र फडणवीसनीच निवडणुकीच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं, नंतर विधिमंडळात सुद्धा सांगितलं, बरं एकदा नाही म्हटलं, आम्ही 7/12 कोरा 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 करू, अशा पद्धतीची त्यांनी हॅट्रिक मारलेली आहे। आणि मग ही मागणी पूर्ण होणं हे कुठल्या विरोधी पक्षाने हाताशी घेतलं म्हणून आहे का? नाही ना, तुम्ही मागणी पूर्ण करून टाका, आंदोलनाचा विषय येणार नाही। दुसरी मागणी आहे पिकाला हमी भाव देणं। बरं, ही आजपासूनची मागणी नाही, अनेक सरकार आली गेली परंतु हमी भाव काही मिळालेला नाही। एखादी टाचणी उत्पादन करणारा छोटासा जो घटक असतो त्याला टाचणीची किंमत किती ठेवायची त्याचा अधिकार आहे, पण आज संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र स्वतः जे काही पीक निर्माण केले काबाड कष्टामधून, त्या पिकाला किती भाव असायला हवा हे ठरवण्याचा साधा म्हणजे ठरवण्याचा सुद्धा अधिकार नसावा। एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारतोय, एकीकडे स्वातंत्र्याच्या गप्पा मारतोय आणि एकीकडे मात्र याच देशातला एक मोठा वर्ग हा अत्यंत अडचणीमध्ये दैनंदिन अवस्थेमध्ये जीवन कंठत असेल तर या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे। पुन्हा शेतकऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फूट जरी पाडण्यात आली असली तरी आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की आपण सर्व शेतकरी, नाहीतर अगोदर ऊस शेतकऱ्याचा मोर्चा वेगळा असायचा, कांदा शेतकऱ्याचा मोर्चा वेगळा असायचा, कापूस शेतकऱ्याचा मोर्चा वेगळा असायचा, अजून कोणता तरी नवीन शेतकरी संत्र्याचा शेतकरी, त्यानंतर बागायती शेतकरी वेगळा असायचा, कोरडवाहू शेतकरी वेगळा असायचा। पण आता शेतकरी म्हणून सर्वजण एकत्र येणं ही निश्चितच शेतकऱ्याच्या भल्याची गोष्ट आहे आणि आता तो शेतकरी एकवटतो आहे, एकत्र येतो आहे आणि निश्चित त्यांचा 7/12 कोरा करणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे। कारण कर्जबाजारी शेतकरी झाला त्याला शेतकऱ्याची कौटुंबिक परिस्थिती किती जबाबदार आहे त्यापेक्षा सरकारची धोरणं जबाबदार आहे। सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, कारण ही धोरणं कुठेतरी बदलली पाहिजे। जसं की पीक विम्याचं धोरण आहे, पीक विम्याच्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण हजारो कोटी करोडो रुपये हे विमा कंपन्यांनी आपल्या खिशामध्ये घातलेले आहेत आणि विमा द्यायची वेळ आली की मात्र मग वेगवेगळ्या पद्धतीची आणीबाणी काढायची आणि त्या आणीबाणीमध्ये शेतकरी कोणा ना कोणा कारणानं त्या पीक विम्याच्या ह्याच्यामधून ओघळून टाकायचा।
हे सुद्धा अत्यंत नीती खराब आहे. हे सगळं जे काही चाललंय ते शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे आणि हा प्रकार मोडीत काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी लढा उभा केला पाहिजे. ही जनभावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून कापसाची परिस्थिती तशीच आहे. आज दिवाळीचा सण होऊन सुद्धा शेतकऱ्यांना जे काही पॅकेज दिलेलं आहे ते किती शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेलं आहे. एकीकडे प्रेस घ्यायची, पत्रकार म्हणजे संपूर्ण मीडिया समोर धडधडीत खोटं बोलायचं. 18,000 रुपये आम्ही हेक्टरी मदत करतो आहोत, कुठे गेली मदत हे सांगायला पाहिजे. हे जे सरकारची अत्यंत कुचकामी जे काही धोरणं आहेत ती धोरणं बाजूला सारून एक परिपक्व असं कृषी धोरण निश्चित महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या समोर आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याला थोडीशी मदत करणं हे निश्चित योग्य नाहीच आहे. शेतकरी आत्महत्याच करू नये अशा पद्धतीची कृषीची व्यवस्था तयार करणं हे चांगल्या सरकारचं धोरण आहे आणि हे अपेक्षित आहे. आता किती दिवस, देशाला स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्षे झालेली आहे आणि अजूनही प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन हे निश्चितच महाराष्ट्राला परवडणारं नाहीये. हक्कासाठी आंदोलनच करायचं का? हक्क हे लोकशाहीमध्ये बरे समजा 10 हक्क असतील तर त्यापैकी किमान 6-7 हक्क तरी आंदोलन न करता त्याच्या पदरात पडले पाहिजे. आणि मग काही हक्कासाठी आंदोलन ठीक आहे, प्रत्येक कुठं शेतकऱ्यासाठी आंदोलन, मजुरासाठी आंदोलन, कामगारासाठी आंदोलन, म्हणजे आंदोलन केल्याशिवाय तुम्ही काही देतच नसाल तर तुम्ही सत्ताधारी म्हणून नेमकं तुमचं कर्तव्य काय? मग तुमचं कर्तव्य फक्त तुमची पगार वाढवून घेणे, तुम्हाला पेन्शन वाढवून घेणे आणि सर्व जे काही तिजोरी आहे ती जणू काही आमचीच आहे अशा पद्धतीची भावना तुमच्या मनामध्ये येणं हे अत्यंत घातक आहे. म्हणून शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे सरकारने अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये गावगाड्यावरचा, वाडी तांड्यावरचा, शेतामध्ये काम करणारा हा कष्टकरी कुठल्या जाती धर्माच्या वेगळ्या भूलतापाला बळी न पडता सरसगट स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जर तो उभा राहिला तर निश्चित हे अडचणीचं ठरू शकतं. आणि शेतकरी आता बोलायला लागलेला आहे. शेतकऱ्याला आता लक्षात आलेलं आहे की आपण एकत्रित संघटितरित्या समोर गेलो तर सरकारला झुकावं लागेल आणि नागपूरचं शेतकरी आंदोलन प्रकरण त्यातीलच एक भाग आहे हे सरकारने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या परिणामाला सरकारला सामोरं जावं लागू शकतं.